बाह्यस्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी गेल्या 39 दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी बांधवांनी आपलं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आज देखील या ठिकाणी या आंदोलकांची भूमिका त्याच्यावरती ठाम आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये बाह्यस्त्रोतच्या माध्यमातून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही आणि पूर्वी ज्या पद्धतीची भरती प्रक्रिया होती तीच पुन्हा राबवावी अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। जवळपास 39वा दिवस आहे आणि आज देखील हे आंदोलक जे आहेत ते नाशिकच्या आदिवासी भवनच्या बाहेर ठिय्या आंदोलन देऊन बसलेले आहेत। खरं तर आदिवासी आंदोलकांना अपेक्षा होती की गिरीश महाजन त्यांची भेट घेतील, त्यांचे विषय समजून घेतील आणि काहीतरी ठोस आश्वासन देतील। गिरीश महाजन यांनी जर भेट घेतली तर आपण सकारात्मक चर्चा करू असं देखील आदिवासी बांधवांनी म्हटलं होतं। मात्र आदिवासी बांधवांच्या या आंदोलकांच्या मागण्या ज्या आहेत त्या नियमाला धरून नाही आहेत असं कारण देत गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांची भेट नाकारलेली आहे आणि त्यामुळे आता आदिवासी आंदोलकांचं एक पथक जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेलं आहे, तर दुसरं पथक जे आहे ते राज्यभरातल्या आदिवासी मंत्र्यांची भेट घेते। आपण बघतोय की या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी जवळपास 2 ते 3 वेळेस आदिवासी भवनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला बघायला मिळतोय। सध्या तरी आदिवासी आंदोलकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। मात्र येणाऱ्या 21 तारखेला राज्यभरातल्या सगळ्या आदिवासी संघटना एकत्र येऊन या आदिवासी आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि नाशिकमध्ये एक भव्य मोर्चा काढला जाईल असं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या बांधवांची नेमकी पुढची भूमिका काय असणार हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।